कस काय मंडळी? हा सगळी मजेत ना? हा मजेतच असायला पाहिजे. अरे हा मी तुम्हाला मगाशी काय हा आईवरती प्रेम केलं पाहिजे. ज्या माता माऊलीने मला सांभाळलं तिच्यावरती प्रेम केली पाहिजे. आणि आई माझी काय आहे? माईचं सागर आहे. ज्याला आईने त्याने एकच समजा आपलं सुखांचं सागर आटलं. आयुष्यात तुम्ही किती कमवलं कसं कमवलं याला महत्व नाही, पण आपली आई नाही ना तर आपण आपलं समजायचं आपलं सुखांचं सागर आटलं गेलंय. माझ्या माता माऊलीने मला सांभाळले. माझी माता माऊली माझ्यावर प्रेम करते आणि माझे माता माऊलीला माझी काळजी आहे. म्हणून आपण म्हणतो ना आजही माझी माऊली इथं परदेशात जरी असली आणि मी इथं जरी असलो तरी माझ्या माता माऊलीला समजतं. माझी तब्येत बिघडल्यानंतर त्या माता माऊलीला त्या शेकडो कोसा दूरवरती कळतं की माझ्या बाळ लेकरू आजारी आहे. म्हणून काय आपण आपल्या मातेची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे काय दारू गडबया ग दारू गडबय दारू गडबया ग दारू गडबय दारू गडबया ग दारू गडबय दारू गडबया ग दारू. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे महाराष्ट्राचा छत्रपतीचा इतिहास आपण ऐकला, जिजाऊंचा इतिहास ऐकला आणि आजही आपल्या मातेची काळजी घेता घेता आपल्या माता सबल झाल्या पाहिजे, झाशीची राणी झाल्या पाहिजे. आपल्या मातेकडं रस्त्याने चालल्यानंतर कोणी बघायची ताप नाही राहिली पाहिजे. म्हणून माझी माता सुरक्षित राहायला पाहिजे, माता माझी सबल राहायला पाहिजे. आणि हो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मला वाईट ह्याच गोष्टींचं वाटतं आमच्या मातांना सुद्धा रात्री 10 नंतर बाहेर पडताना विचार करावा लागतो. आमची माता विचार करते की सुरक्षित आहे का नाही. म्हणून आपल्या या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींचा इतिहास आहे. या छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये आपली माताला सुरक्षित करायचंय. म्हणून आपल्या मातेला टीव्हीचा रिमोट देऊ नका. आपल्या मातेला दानपट्टा द्या, तलवार द्या. आपल्या मातेला लाठीकाठी शिकवा. कारण आपली माता जेव्हा रस्त्याने जाईल ना 4 लोकांची नजर तिच्याकडे राहणार नाही. म्हणून काय दारू गडबया ग दारू गडबय दारू गडबया ग दारू गडबय दारू गडबया ग दारू गडबय. आणि हा आपली माता सुरक्षित सबल होणार आहे. आणि हा आपल्या मातेची आपण काळजी घेणार आहे. आणि शेवटी किती केलं तर आपण आई विना काही नाही. तुम्ही जगात किती कमवलं काही नाही. स्वामी तिने आई विना भिकारी असं म्हणतो तोच खरा आहे, लक्षात घ्या. म्हणून तुमच्या पैशाला संपत्तीला महत्व नाही तर तुम्हाला आई वडील तुमचं नातं गोतं जोपासता यायला पाहिजे. आणि म्हणून मंडळींनो मी तुमच्यात आलोय जनजागृती करायला. मग काय दारू गडबया ग दारू गडबय दारू गडबया ग दारू गड दारू गडबया ग दारू गडबय गडबया ग दारू. अरे हा आणि हा सगळेजण येणारे, गावची मंडळी येणारे, गावागावामध्ये आपण जनजागृती करणारे. मातांना नमस्कार. हे सगळे आपल्या माता भगिनी चालले आईच्या दर्शनाला. आणि हा या आईच्या दर्शनाला चालल्या म्हणजे यांचा सन्मान केला म्हणजे यांच्यात मातृत्व दिसलं म्हणजे आपल्याला त्याचा सलाम करता यायला पाहिजे. म्हणजे काय दारू गडबया ग दारू गडबय दारू गडबया ग दारू गडबय दारू गडबया ग दारू गडबय दारू गडबया ग दारू. हा आता सगळे मंडळी आले. सगळ्या मंडळी माऊलींनी घ्या. आपल्या आई वडिलांची काळजी घ्याल ना. शेवटी आई विना कोणी नाही. शेवटी आई शी आईच असते, लक्षात घ्या. आणि म्हणून आपण आपल्या आईला वृद्धाश्रमात टाकायचं नाही. आपल्या आईला शेवटी काय तुम्ही ते आईला हॉस्टेलला टाकणार आहे. आणि काही दिवसांनी आपला मुलगाच आपल्याला कुठे नेऊन टाकणार आहे हॉस्टेलला. म्हणजे बाबा आपली आजी हॉस्टेलला राहते, आता तुम्ही पण कुठं राहा हॉस्टेलला. म्हणून आपण आपल्या आई बाबांना कधीही वृद्धाश्रमात पाठवू नका. अरे आपण दिवाळीला लाडू बनवतो, चिवडा बनवतो आणि त्या माता माऊली आपल्या वृद्धाश्रमात असतात त्यांना लोक आणून देतात. पण ती माता माऊली त्या लाडू मध्ये तो गोडवा शोधत नाही. ती गोडवा कुठं शोधते? आपल्या कुटुंबात शोधते. आणि तिला माहिती आहे आपला नातू आपल्याला येईल, तो नातू आपल्याला खास बरोबर त्या माता माऊलीला अपेक्षा असते. पण जो नातू तिला दिसत नाही, तिला मुलगा दिसत नाही. वाईट ह्याच गोष्टींचं वाटतंय. म्हणून आपल्याला आपल्या मातेची काळजी घ्यायची. आपल्याला मातेला वृद्धाश्रमात पाठवायचं नाही. पाठवणार का तुम्ही? नाही पाठवणार. वा वा छान छान छान. काय दारू गडबया ग दारू गडबय दारू गडबया ग दारू गडबय दारू गडबया ग दारू गडबय दारू गडबया ग दारू. हा